झाली नसल्यामुळे आता एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्यानुसार आता तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसलेला आहे, कारण की लालपरीचा प्रवास महागलेला आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, त्यामुळे एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता। त्यामुळे आता 15% भाडेवाढ मंजूर झाली असून नक्की कशा पद्धतीने भाडेवाढ झालेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दादर पुणे सध्याचे दर आहेत शिवशाहीचे 350 रुपये, मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 840 रुपये तर नवे दर 968 रुपये, मुंबई सांगली सध्याचे दर 870 रुपये तर नवे दर 997 रुपये, दादर पुणे सध्याचे दर आहेत 505 रुपये आणि नवे दर असतील 580 रुपये, मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 1260 रुपये नवे दर 1448 रुपये, मुंबई सांगली सध्याचे दर 1300 रुपये तर नवे दर असतील 1492 रुपये, दादर पुणे सध्याचे दर एसटीचे 225 रुपये नवे दर 262 रुपये, मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 565 रुपये नवे दर 654 रुपये, मुंबई सांगली सध्याचे दर 585 रुपये नवे दर 674 रुपये। यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मुंबई दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयांनी कमी होणार आहेत, त्यामुळे अमूलच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये सध्या ही कपात केलेली नाहीये। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने महिंद्रा कंपनीच्या 5 एकर जागेमध्ये मध्यवर्ती अग्निशामक मुख्यालय उभारण्यात येणार आहे। या मुख्यालयासाठी 126,24,30,273 रुपये खर्च करण्यात येईल। या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशामक सेवेचा दर्जा उंचावण्यात येणार आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत। सिडकोकडून माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। त्यासाठी 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येईल, तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। महावितरणाने मागील 9 महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 14,354 नवीन वीज जोडणी केलेली आहेत। महावितरणाने ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। शहरी भागामध्ये 24 तासात तर ग्रामीण भागामध्ये 48 तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागानं कारवाई केलेली आहे। कमिन्स कॉलेजजवळ असलेल्या एका अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आलाय। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते आणि अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिक मात्र हैराण झाले होते। अखेर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पालिकेने ही कारवाई केली आहे। गोवंडीतील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। याशिवाय या रुग्णालयातील गैरसोयींनी रुग्णांचे हाल होत आहेत। पालिकेला कळवूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। डोंबिवली परिसरामध्ये शहीद भगतसिंग रोडवर पेवर ब्लॉक बसवलेले आहेत, मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची झाडलोट न केल्याने सिमेंटचा उडणारा धुराळा सर्वांसाठीच त्रासदायक ठरतोय। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत, तर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी 4 चाकी गाडी फोडलेली आहे। जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होते। गाडीचे बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवनदान दिलेले। गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे। या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिली आहे। आधी भंगार बस दुरुस्त करा आणि त्यानंतर भाडेवाढ करा अशा शब्दात राज्य सरकार विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय।
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला असून सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय। त्यामुळे या भाडेवाढीला आता नागरिकांकडून विरोध होतोय। भाडेवाढ करून सरकार सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण वाढवणार आहे, हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे। यानंतर आता गोरेगाव आणि मालाडच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, कारण मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे। मालाड पश्चिम मधल्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली होती आणि या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहील। गोरेगाव पश्चिम, उन्नतनगर, बांगूर शहर, शास्त्रीनगर इथे पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गोरेगाव पश्चिम मधील मोतीलाल नगर, सिद्धार्थनगर, जवाहर नगर इथेही आज पाणी पुरवठा बंद असेल। भगतसिंग नगर आणि राम मंदिर मार्ग इथेही पाणी नसेल। यानंतर आता महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 20च्या माध्यमातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वरमधून पूजा केली। यावेळेस त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। नेस्को सेंटरमधील कार्यक्रमानंतर गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठकीची शक्यता होती। गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी वेळ राखीव असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालकमंत्री पदाचा वाद यावरून तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ज्यांना जायचं आहे त्यांनी जा असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांचा नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो अशी आक्रमक भूमिका ठाकरेंनी घेतलेली आहे। मनोज जरांगे 26 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत। मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाही असं जरांगे म्हणतात। तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर आता जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले आहे। यावेळेस त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना दिलेल्या आहेत। ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली असून त्यावेळी पक्षवाढीसाठी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। तर कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं स्पष्टीकरण भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचा काँग्रेसकडनं स्वागत करण्यात आलेलं आहे। शिवसैनिकांची इच्छा असल्यास स्वबळावर लढू असं ठाकरेंनी जाहीर केलं होतं। तर ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीनं जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांनी खासगीत सांगितल्याचं समजतंय। मात्र दुसरीकडे भाजपानं जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजपा कर्जमाफीसाठी आग्रही आहे। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आणखीन उबाठा पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील असा दावा उदय सामंतांनी केलेला आहे। रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय। सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केलेली आहे। 15 महिन्यांपूर्वीच महादेव मुंडेंची हत्या झाली होती आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं पोलीस अधिकाऱ्याला जवळपास 150 कॉल्स केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे।
उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं काँग्रेसनं स्वागत केलेलं आहे, तर उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राजीनाम्यासाठी इतकी घाई का, असं राहुल गांधी म्हणतायत. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केलेला नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. तपास यंत्रणेला काय पुरावा हवा आहे ते कळत नाहीये, पण खून कुणी केलेला आहे हे लोकांनाही कळालेलं आहे, असं जरांगे पाटील म्हणतायत. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. त्याला त्रास होत असल्यामुळे बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलं होतं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख परेड होणार आहे. बीड कारागृहामध्ये 4 आरोपींची ओळख परेड होणार आहे. सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये बांगलादेशी राहत असल्याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गांधीनगर झोपडपट्टीमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर दिव्यांग आंदोलकांनी कुंड्यांची तोडफोड केलेली आहे. शहरातील अतिक्रमणावर कारवाई केल्याविरोधात दिव्यांगांनी आंदोलन केलं. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये दिव्यांग व्यक्तींची 6 ते 7 दुकानं तोडण्यात आली आहेत. 78 वर्षीय वृद्ध महिलेवर 20 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिंडोशीत घडलेली आहे. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेला विस्मरणाचा आजार असून ती एकटी असल्याचं हेरून तरुणाने हे दुष्कृत्य केलेलं आहे. घरातील सीसीटीव्हीमुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला. मुंबईतील भांडूप परिसरामध्ये एका तरुणाने देशी बंदुकीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केलेली आहे. मानसिक तणावातून 23 वर्षीय तरुणाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. पोलीस तपासामध्ये पुढे तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनी 84 लाखांचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत. आरोपींकडून 6 महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या. एका कारवाईमध्ये या 2 आरोपींकडून 67,08,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे, तर दुसऱ्या कारवाईमध्ये 16,67,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी गावामध्ये वीज चोरी करणाऱ्या 20 ग्रामस्थांवर वीज वितरण विभागानं गुन्हा दाखल केलेला आहे. अनेक दिवसांपासून लघुदाब सुरू असलेल्या विजेच्या तारांवरनं वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर थेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात भर रस्त्यामध्ये तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडून या तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. और एक बाइकिंग कम्युनिटी के लिए इसमें मुझे उतना अंदर तक हिला. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लाचखोरी उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलेली आहे. डॉक्टर प्रवीण मोरे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. श्रीवर्धनमधल्या सभागृहाच्या कामाच्या 1,40,000 रुपयांच्या बिल मंजुरीसाठी त्याने 13,000 रुपयांची मागणी केली होती. अँटी करप्शनने सोलापूर महापालिकेच्या वरिष्ठ मुख्य लेखानिकालाला अटक केलेली आहे. नोटरी पद्धतीने खरेदी केलेली जागा कर आकारणीस नोंद करण्यासाठी लाचखोर
आरोपी चंद्रकांत लक्ष्मण दोनतुलेने 50,000ची लाच घेतली होती. मुंबईतील भांडूप परिसरामध्ये एका तरुणाने देशी बंदुकीने स्वतःलाच गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. मानसिक तणावातून 23 वर्षीय तरुणाने हे पाऊल उचलल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करतायत. मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर चालत्या कारने पेट घेतला. मिस्त्री अपार्टमेंट समोरील महामार्गावर कारने पेट घेतला असून आग लागताच चालकाने चलाखीने गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचलाय. आता बातमी आहे पुणे मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची, कारण प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत देण्यात आलेली आहे. 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयात मिळणार आहे. आणि या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार ते रविवार 30% सवलत मिळणार आहे. मात्र पहिल्या 5,000 प्रवाशांसाठीच हे विशेष सवलत कार्ड असणार आहे. आपल्या बेधडक बॅटिंगने प्रतिस्पर्धी बॉलर्सला धडकी भरवणारा भारताचा बॅट्समन वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या नात्यामध्ये तडा गेल्याची माहिती मिळते. वीरेंद्र आणि आरती यांचं 2004 मध्ये लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र आता 21 वर्षांनंतर त्यांच्या सुखी संसाराला नजर लागल्याचं दिसतंय. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं असून सेहवाग आणि त्याची पत्नी आरती एकमेकांपासून दीर्घकाळापासून दूर राहत असल्याचाही दावा केला जातोय. दरम्यान एकीकडे युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे आता सेहवागच्या घटस्फोटाचं वृत्त सुद्धा समोर येत आहे.